गुड इव्हनिंग. आज एक असा टॉपिक घेतोय रिलेटेड टू बायोलॉजी. यामध्ये आज आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन, मेनली देर आर टू टाइप्स. युनिसेल्युलर एनिमल्स ऑर्गॅनिझम मध्ये वेगळ्या पद्धतीनं अँड मल्टीसेल्युलर मध्ये वेगळ्या पद्धतीनं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स आहेत, मल्टिपल मेथड्स आहेत. ओके, मल्टिपल मेथड्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, बट asexual reproduction and sexual reproduction is a multicellular animals. देखो बेटा, कधी पण आता मी तुम्हाला जी माहिती सांगतोय ती खूप माहिती छान आहे. इन फ्युचर मध्ये तुम्हाला ती अजिबात म्हणजे जोपर्यंत नोकरी लागेल तोपर्यंत महत्वाची आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनला गॅमेटची गरज आहे का? नो नीड. मेल फिमेलची गरज आहे का? नो नीड. ओनली वन पॅरेंट्स, सिंगल पॅरेंट्स occur in reproduction event. सिंगल पॅरेंट पार्टिसिपेट. ओके, रिप्रोडक्शन मध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जर सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असेल तो तो कशा पद्धतीने आहे, त्याचे मेथड्स काय? आता तर फर्स्ट मेथड्स, ओके, फर्स्ट मेथड आहे कुठली? असेक्शुअल बायनरी फिजन. विच मेथड? बायनरी फिजन. त्या नावाचं बायनरी फिजन. बायनरी म्हणजे दोन तुकडे, टू ब्रेक्स. बायनरी फिजन्स इन मल्टिपल आहे. तर बायनरी फिजन कुठे होतं? तर बायनरी फिजनचे पण देर आर थ्री टाइप्स: सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन अँड लॉन्गिट्युडनल बायनरी फिजन. Simple binary fission occurs in amoeba. Okay, amoeba do not have definite cell, so that place जे रिप्रोडक्शन घडून येतं ते रिप्रोडक्शन कसं असतं? बायनरी फिजन आणि सिंपल मेथड ना. यस, सिंपल मेथड. सिंपल मेथड. नंबर 2, transfer binary fission, paramecium. Transfer binary fission occur in paramecium. Amoeba is a unicellular, paramecium is a unicellular, and longitudinal binary fission in euglena. Longitudinal binary fission in euglena. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायनरी फिजनचे सुद्धा हे सब देर आर थ्री टाइप्स बट सब टाइप्स. एक सिंपल बायनरी फिजन occur in amoeba, transfer binary fission occur in paramecium, and longitudinal binary fission occur in euglena. Okay, first topic clear? Did you understand? असेक्शुअल रिप्रोडक्शन के अंदर ये पहला टॉपिक है. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन, बायनरी फिजन आणि इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कशामध्ये? इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम के अंदर. नेक्स्ट, मल्टिपल फिजन. आता मल्टिपल फिजन असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय is a performed by amoeba and other similar protists. मल्टिपल फिजन जास्त प्रमाणात ते फिजन केलं जातं. इथं फक्त बायनरी, फक्त दोनच ब्रेक, म्हणजे एक गाव दोन तुकडे. इथं मल्टिपल फिजन, मोर दॅन टू. ओके, मल्टिपल फिजन. थर्ड, बडिंग. Small bud coming out of many parent cell, example yeast. Unicellular fungus. काही दिवसापूर्वी मी तुम्हाला फंगस बद्दल टीच केलेलं आहे. स्टडी ऑफ फंगस, mycology. There are 4 types of fungus generally, which number 1,
नंबर 1 हा टीच केलं होतं, ॲस्को, बॅसिडो, ॲस्कोमायसिटीज, बॅसिडोमायसिटीज, हाँ फाइओमायसिटीज और ड्यूटेरोमायसिटीज. आणि ये फंगसचे जे 4 प्रकार आहेत ते डिपेंडिंग ऑन द रिप्रोडक्शन, सेक्शुअल असेक्शुअल. ड्यूटेरोमायसिटीज अँड बॅसिडोमायसिटीज हे 2 असे आहेत. बॅसिडोमायसिटीज occur in sexual reproduction and deuteromaयसिटीज only a sexual reproduction. तर फंगस म्हणल्यानंतर त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. पण कुठलं असतं रे? तर बडिंग. कुठलं असतं? बडिंग. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे इन युनिसेलुलर ऑर्गॅनिझम मध्ये देयर आर 3 मेन टाइप्स. फर्स्ट बायनरी फ्युजन, सेकंड मल्टिपल फ्युजन अँड third budding, including animals. This is asexual reproduction in unicellular organism. Okay, thank you.